खाली बसले लावून घ्या मग दरवाजा लाव. ठीक आहे ना, त्याचा त्रास दुसऱ्यालाही होता ना. मोबाईल मागे मोबाईल आवाज कोणाचा आहे रे? तिकडे घेतली लेक्चर आहे. संजय भाऊ चालू करतो. यस जी कुठं राहिलं बरोबर. सांगू लागलो ह्या बिंदाचा एक मिनिट थांबा. भैया मोबाईल मध्ये हे म्हणतो मी इकडे बिंदा कोणी येऊ देऊ नको. चलो भैया पहिल्या 5 उपोषणापेक्षा ह्यावेळेस थोडं जास्तीचा त्रास आहे. म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण व्हिजिट कम्प्लिटली बंद आहे. बाकी सगळ्या गोष्टी बंद आहे त्यांच्या तब्येतीमुळेच. उठू नको 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 नाही प्लीज त्यांना रिलॅक्स होऊन दे. मगाशीच मला जो रिपोर्ट आला तुम्हीच तिथं म्हणजे बॅरिकेड तुम्ही खाली जर त्यांना पण सांगा. समजदार आहे मनोजराव, काळजी घ्या. सध्या नाही भेटलं तरी चालतंय. तुम्ही एकदा भेटी जोगते झाले का मग सगळीच्या भेटी घेतोय नाही का. आता आम्ही सगळे निघतोय मनोज. तुम्ही शब्द द्यायचा कोणालाही भेटायचं नाही. अजिबात भेटत नाही. दादासाहेब एकदम स्ट्रिक्ट राहा. बाकी काय पुढचं पुढं आहे ना शकत तुम्हाला काय पुढं करायचं करा. पण आता हे जो पूर्ण रिपोर्ट नॉर्मल होत नाही लोकांना अजिबात इथं हलायचं नाही. अजिबात लोकांना भेटायचं हो ना. स्ट्रिक्टलीच केले. आता 4-5 जेवढे मोजकेच लोक आहेत. डॉक्टर तुम्हीच मला शब्द नाही मी पण त्यांचं ऐकायचं नाही मी ऐकतच नाही. ह्यावेळेस तर बिलकुल एवढं डाऊन मी आज पण बघितलं नाही ह्यावेळेस आम्हीच म्हणजे थोडस केअरफुली आहे. ह्यावेळेस आम्हीच जास्त केअरफुली आहे कारण की रोजच्या हर वेळेस पेक्षा ह्यावेळेस थोडीशी खूपच जास्त डाऊन आहे कंडिशन. दरवेळेस आम्ही ज्यूस सुरू करतो तर इझिली त्यांना हे पण होत, पण ह्यावेळेस नाही. ह्यावेळेस थोडस मला वाटते की मीडिया सुद्धा आपण सगळे आज मीडियाचं पण आज त्यांचं पण प्रेस कॅन्सल झाली. तुम्ही सुद्धा 1-2 दिवस त्यांना परिस्थिती तुमच्या मागण्या मान्य होत नसतील
पण तब्येत एकदमच खालवली तर त्या मिनिटाला काय ऐकायचं नाही, स्वतःच्या तब्येतीसाठी आंदोलन थांबवायचं. आणि तो शब्द घेऊनच मी त्यावेळी बाहेर पडलो. मी माझ्या भाषणात त्यावेळी बोलून दाखवलं. त्यावेळी तो शब्द दिला होता. तुम्हीच बोला त्यांना दम द्या, कारण ते लोक आले का ऐकत नाही, डॉक्टरांना पण ऐकत नाही. आणि आम्हाला शब्द द्यायचा म्हणून अजिबात आता कुठे एंटरटेन करायचं नाही कोणाला. तुम्ही स्वतःहून एंटरटेन म्हणजे लोकांना भेटणे, पहिलं तब्येत व्यवस्थित करणे आणि मग पुढचं पुढे त्यावेळेस आम्हीच जास्त स्ट्रिक्ट केलंय. भाऊ तुम्ही सांगा ना. जास्त लोकांना इन्फेक्शनचं पण त्यांना सांगितलं होतं जर काही तब्येत काय व्हायला लागली आंदोलन सगळे नंतर होऊ शकते, पण तब्येत सगळ्यात महत्त्वाची. आणि कॉल घ्यायला पाहिजे, थांबवायचं. नाही तेच ना, ते काय कॉल देत नाही स्वतः, म्हटलं तरी ते नाहीच करतात. त्या दिवशी सगळ्या लोकांनी मिळून बळजबरी कॉल घेतला कालचा समजा जो आहे, म्हणून तरी ठीक आहे. परवा जो आयव्ही लावला, नाहीतर मग कंडिशन, कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येत होते ऑलरेडी 3 दिवसापासून. किटोन येणं चांगली गोष्ट नाही, म्हणजे सिंगल किटोन इज नॉट गुड, तर ते 4+ किटोन होते, ते जास्त सिव्हिअर असतं. त्यानंतर ब्लड मध्ये मग ऍसिड तयार होणं, मग ऍसिडॉटिक ब्रिथिंग, मग ते थोडंसं सिव्हिअर होऊन जातं. मग तसे डॅमेज जे होतं शरीराला ते मग परमनंट डॅमेज होऊन जातं. हे टेम्पररी डॅमेज मधून ते परमनंट डॅमेज कडे जातं सगळी सिस्टम. त्यांना दम द्या थोडं. नाही मी तर ताकीद आज नाही अनेकदा दिली आहे. परवा मी 22 आलो त्यावेळी सुद्धा बोललो मी. आणि काल मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना फिरताना. आणि मी दादासाहेब, श्रीराम, आप्पासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो की का त्यांनी पहिले स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. नेहमी पहिलेपासून सांगत आलो, जान है तो जहा है, म्हणजे ते असेल तरच मग आंदोलन असेल. लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं, चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल. लढणं काही थांबत नाही माणसाचं, आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल. त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. आणि डॉक्टरांनी सुद्धा, आणि तुम्ही सुद्धा, मला वाटतं खास करून प्रेस, त्यांनी सुद्धा तुमचा एक फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे. रोजवर तुम्ही आंदोलन केले, तुम्ही उपोषण केली, काय अवस्था जातो माणूस. मी एकच डाव 11 दिवसाचं उपोषण केलं होतं, आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं आणि दुसऱ्याला उपाशी ठेवायचं. तर कारण आपण तंदुरुस्त असलं तरच आपण लढू शकतो. मी पाटलांना पण विनंती केली होती की उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे. त्यात जो करतं त्याला माहीत असतं त्यातल्या वेदना. काय म्हणाल मनोज दादाची तब्येत आता बऱ्यापैकी खालवली आहे? नाही तब्येत खालवली होती. एवढं बोलण्याच्या याच्यातच नाही. येतोय राजू शेट्टी सर आले. उपोषण करायला लावणं ही सरकारची चूक आहे. त्यांच्यावर संवाद साधून लवकर एका वर्षामध्ये 6-7 वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे. आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे, किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं, जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा आपली फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात. हे चुकीचं आहे, आणि सरकारनं खरं तर असं नको करायला पाहिजे. धन्यवाद. वातावरण समाजाला काय सांग? या समाजाला हेच माझं म्हणणं आहे की 2 दिवस कुणी संभाजीनगरला येऊ नये. तुम्ही तिथं जिथं आहे तिथं थांबा. 1-2-3 दिवसांनंतर तब्येत बरी झाली की ते भेटतील. इथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे, डॉक्टर्सला त्रास आहे, इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो. म्हणून माझी सगळ्यांना विनंती, जे सगळे मनोज जरांगे पाटलांचे जे प्रेम करतात सगळे लोक, आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा. आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील. येणार होतो मी, पण जेव्हा मला आप्पासाहेबांच्याकडनं, दादासाहेबांकडनं, श्रीरामकडनं सकाळीच थोडस नव्हतं म्हणून आपण दिलं नव्हतं. थोडं 12-12:30 दिलं आपण थोडं ज्यूस, तर मग ते 1च्या नंतर सिम्पटम सुरू झाले.
ते होल्ड करून तरी थोडंच एकदा इन्व्हेस्टिगेट करून थोडं एकदम नाही कम्प्लीट बंद आहे. ते काय पूर्ण स्किन वगैरे पूर्ण अशा ड्राय झाले स्किनला ड्राय झाली पूर्ण एकदम म्हणजे हेच नाही. हे सगळं जेवढे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा सगळे इलेक्ट्रोलाइट्स म्हणा हे सगळेच एकदम कमी असले कारण डिहायड्रेशन तेवढं सिव्हिअर आहे त्यामुळे हे सगळे मग सिमटम्स यावेळेचे थोडेसे जास्त आहे. क्रॅम्प्स पण येत असतात. हो क्रॅम्प्स कंटिन्यू लेगला बॅकला कंटिन्युअस युरिक ऍसिड वाढलेलं आहे त्यामध्ये डिहायड्रेशन कंटिन्युअस असल्या कारणाने क्रिएटिन आता क्रिएटिनिन आम्ही सुद्धा आता इथनं लवकर जातोय डॉक्टर स्ट्रिक्ट राहा नाही स्ट्रिक्टली कोणाला येऊ देऊ नका. नाही यावेळेस कालपासूनच स्ट्रिक्टलीच केलंय सगळ्यांना बिलकुलच कोणीच नाही. ते आंदोलनाच्या वेळी सुद्धा बाकी मी काय बोलणार नाही आता बोलायला काय हरकत नाही त्यांच्याकडे मी शब्द घेतो होता